नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सोबत जोडले जा. मोफत पीडीएफ आणि सराव चाचणी मिळवा. कमी वेळात जास्त अभ्यास करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. आज दिनांक 30 जून. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये दरवर्षी 29 जून हा दिवस कोणता राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिन, ऑप्शन बी. ओके, ऑप्शन बी. तर हा काल झालेला आहे. दुसरा प्रश्न बघा, राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा खालीलपैकी कोणत्या महान भारतीय शास्त्रज्ञाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्राध्यापक प्रशांत चंद्र महानोबिस, ऑप्शन बी. तर भारतामध्ये सांख्यिकी क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी कोणाला भारतीय सांख्यिकीचे जनक मानले जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे प्राध्यापक पी.सी. महालनोबिस, म्हणजेच प्रशांत चंद्र महालनोबिस, जे आधीच्या प्रश्नाचं उत्तर होतं, ऑप्शन बी. तर ह्याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघा. राष्ट्रीय सांख्यिकी दिन असतो 29 जूनला. सांख्यिकी क्षेत्र आणि भारताचे योगदान काय आहे? तर मुख्य उद्देश आहे देशाच्या सामाजिक आर्थिक नियोजनात आणि धोरण निर्मितीमध्ये सांख्यिकीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि प्राध्यापक महालनोबिस यांच्या कार्याचा गौरव करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर भारतीय सांख्यिकीचे जनक कोण आहे? प्रशांत चंद्र महालनोबिस किंवा पी.सी. महालनोबिस असंही त्यांना शॉर्टमध्ये म्हणतात. त्यांनी भारतातील सांख्यिकी व्यवस्थेचा पाया रचला, म्हणून त्यांना भारतीय सांख्यिकीचे जनक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4, भारतीय सांख्यिकी व्यवस्थेचा पाया रचणारे प्राध्यापक पी.सी. महालनोबिस यांनी भारतीय सांख्यिकी संस्था ISI ची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1931. ठीक आहे. आता हे प्रश्न जीके मध्ये सुद्धा येतात, जनरल करंट अफेअर्स मध्ये सुद्धा येतात. जीके मध्ये म्हटल्यापेक्षा करंट अफेअर्स मध्ये सुद्धा येतात. याच्यानुसार दिनविशेषनुसार आणि अर्थशास्त्रामध्ये सुद्धा येतात, कारण या व्यक्तीचं कार्य महान आहे, म्हणून यावर एवढे प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर पाचवा प्रश्न बघा, प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी स्थापन केलेल्या प्रसिद्ध भारतीय सांख्यिकी संस्था ISI चे मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय आहे कोलकाता या ठिकाणी, ऑप्शन सी. ठीक आहे. संस्थेची पार्श्वभूमी, स्थापना प्राध्यापक महालनोबिस यांनी 17 डिसेंबर 1931 रोजी कोलकाता येथे या संस्थेची स्थापना केली होती. तर देशाच्या आर्थिक नियोजनात या संस्थेचे योगदान अत्यंत मोठे आहे. सहावा प्रश्न बघा, क्रीडा क्षेत्रातला प्रश्न आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कर्णधार बेन स्टोकने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्या प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली किंवा केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून. ठीक आहे, म्हणजे सगळ्या क्रिकेटमधून त्यांना निवृत्ती घेतलेली आहे. सातवा प्रश्न, बेन स्टोक्स आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरच्या कसोटी सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळत आहे? तर हा खेळत आहे न्यूझीलंड या देशाविरुद्ध. ठीक आहे. आठवा प्रश्न बघा, बेन स्टोकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जात आहे? तर खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. लॉर्ड्स मैदान आहे, ओव्हल्स मैदान आहे, टेंट ब्रिज आणि एजबॅस्टन असे 4 मैदान ऑप्शन मध्ये आहे. तर टेंट ब्रिज या मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. नववा प्रश्न बघा, इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या बेन स्टोकला कोणत्या वर्षी ICC ने सर्वोत्तम वर्षातील क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी म्हणून गौरविला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे
2019 साली. याच्याबद्दल महत्वाची माहिती बघूया. बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. क्रिकेट जगतातील ही मोठी घडामोड आहे. यांचा अखेरचा सामना न्यूझीलंड विरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेला तिसरा कसोटी सामना. ही बेन स्टोकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरची लढत असणार आहे. ऐतिहासिक कामगिरी. बेन स्टोक हा इंग्लंडच्या सर्वोत्तम अष्टपैलू म्हणजेच ऑलराऊंडर खेळाडूंपैकी एक असून त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने इंग्लंडला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. 10वा प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान कोणत्या देशाने प्रदान केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सेशेल्स, ऑप्शन सी. तर प्रश्न क्रमांक 11. सेशेल्सचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे, ज्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान प्रदान करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर पॅट्रिक हार्मिनी. 12वा प्रश्न. सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशी राष्ट्राकडून मिळालेला कितवा आंतरराष्ट्रीय सन्मान ठरला आहे? तर हा ठरलेला आहे 34वा. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 13वा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2026 मध्ये भेट दिलेल्या सेशेल्स या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ही आहे व्हिक्टोरिया, ऑप्शन सी. तर महत्वाची माहिती बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे जे पंतप्रधान आहे यांना सेशेल्स या देशाचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी व भारताचा मान. महत्वाचे मुद्दे. सर्वोच्च सन्मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हार्मिनी यांच्या हस्ते गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हा जागतिक गौरव विदेशी राष्ट्रांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे, जो भारताच्या मजबूत होत जाणाऱ्या जागतिक संबंधाचे प्रतीक आहे. 14वा प्रश्न. जून 2026 मध्ये जगातील सर्वात वयस्कर जिवंत भूचर जीव ठरलेले जोनाथन नावाचे महाकाय कासव कोणत्या देशातील राष्ट्रीय उद्यानात आहे? तर हे सेशेल्स या देशातील राष्ट्रीय उद्यानात आहे. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात वयस्कर जिवंत भूचर जीव ठरलेल्या जोनाथन कासवाचे सध्या वय किती वर्ष आहे? तर त्याचे वय आहे ऑप्शन सी 194 वर्ष. ठीक आहे. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघा. जोनाथन कासव हे गिनीज रेकॉर्ड आहे. यावर खूप महत्वाचा हा मुद्दा आहे, त्यामुळे खूप प्रश्न विचारले जाऊ शकतात. पर्यावरण आणि जागतिक वारसा हे मुद्दे आहेत. दौऱ्याचं ठिकाण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्स प्रजासत्ताकची राजधानी व्हिक्टोरिया येथील ऐतिहासिक सेशेल्स राष्ट्रीय वनस्पती उद्यानाला भेट दिली. या उद्यानात 194 वर्ष जुने जोनाथन कासव आहे, ज्याची जगातील सर्वात वयस्कर जिवंत भूचर जीव म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. 194 वर्ष म्हणजे एवढं सध्या पृथ्वी तलावर कोणीही जिवंत नाहीये. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते 30 जूनच्या संदर्भातले महत्वाचे प्रश्न. या ठिकाणी तुम्ही ते कासवाचं चित्र बघू शकता. ठीक आहे. जगातील सर्वात वयस्कर जिवंत जीव ठरलेल्या जोनाथन कासवाचे वय 194 वर्ष आहे. तर अशाच प्रकारचे प्रश्न दररोज बघण्यासाठी चालू घडामोडीवालाला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमी वेळात जास्त अभ्यास. आणि एक महत्वाची सूचना, तुम्ही PDF स्वरूपात सुद्धा तुम्हाला हे प्रश्न मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. फेसबुकवरही तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही रीलच्या स्वरूपात ही PDF बघू शकता किंवा प्रश्न बघू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर सर्व ठिकाणी आम्हाला फॉलो करून घ्या. तुमचं एक फॉलो आमचं महत्वाकांक्षा वाढवतो, प्रोत्साहन देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.